सध्या बाजारामध्ये भरपूर ताज्या भाज्या मिळतात, हिरव्या पालेभाज्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळतात। तर आज आपण बनवूया व्हेज दालचा आणि राईस, जिरा राईस बनवूया। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेले आहे ते बघूया आणि लगेच आपण किचनमध्ये जाऊन सुरुवात करूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला आपण आजची दालच्याची तयारी काय केलेली आहे ते बघूया। तर सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे चुक्याची भाजी, पालक भाजी आणि मेथीची भाजी। या सर्व भाज्या स्वच्छ धुवून मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। मेथीची भाजी जास्त बारीक कट केलेली नाही, ती आपण हातानेच तोडून घ्यायची आहे। आणि सोबत घेतलेला आहे एक मोठी वाटीभर दुधी भोपळा घेतलेला आहे। आणि वरण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ। यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार डाळी घेऊ शकतो। आणि अर्धा तास आपल्याला जिरा राईस बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे आहे। स्वच्छ धुवून ठेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण जिरा राईस केला तर त्याचा छान मोकळा भात होतो। आणि सोबत आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आणि त्यासोबतच एक छोटा मीडियम साईजचा कांदासुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे। आणि त्यासोबत आपल्याला मसालेसुद्धा लागणार आहेत। तर इथे आवडीनुसार लाल तिखट घेतलेला आहे, 2 मोठे चमचे दालचा मसाला घेतलेला आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 5-6 मिरे, 3-4 लवंग आणि 2-3 तुकडे स्टार फूलचे घेतलेले आहे, छोटे छोटे आहेत। आणि 2 ते 3 तमालपत्र इथे आपल्याला लागणार आहेत। आणि त्यासोबत आणखी आपल्याला जिरा राईस बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे शेंगदाणे आणि अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे, 1 मोठा चमचा, 3 ते 4 अगदी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि आणखी आपल्याला इथे ओलं नारळ लागणार आहे किंवा सुकं नारळ, आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण कुकरला डाळ लावून घेऊया। तर आपण दोन्हीही डाळी स्वच्छ धुवून एकत्रच आपण इथे घातलेल्या आहे कुकरमध्ये। सध्या फ्लेम मीडियम ठेवलेले आहे, त्यावर लगेच आपण दुधी पण कट केलेला घातलेला आहे आणि भाज्या पण आपल्याला ह्यावर लगेच इथे घालायच्या आहे। आपण हे सर्व आता एकत्र 3 ते 4 शिट्या करून घेऊया। तर आता या सर्व भाज्या इथे ॲड झालेल्या आहेत। आणि ह्यावरच आता आपण इथे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहे आणि ह्यावरच आपल्याला इथे नारळाचे तुकडे किंवा खोबऱ्याचे तुकडेसुद्धा आपण इथे घालू शकतो। हे दोन्ही घालणं अगदी ऑप्शनल आहे। हिरवी मिरचीसुद्धा मी इथे ॲड केलेली आहे। हे तिखट आहे तर आपण आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे। तेजपत्रसुद्धा मी इथे एक घातलेलं आहे। आणि आपल्याला डाळ शिजण्याला किती पाणी लागणार आहे, आपण किती प्रमाण घेतलेलं आहे त्यानुसार इथे मी पाणी ॲड केलेलं आहे। आणि आपण याच्या 2 ते 3 शिट्या करून घेऊया। आणि जिरा राईस बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे 1 चमचा जिरे, 2 हिरवी मिरची कमी तिखट आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5-6 काळी मिरी आणि 3 ते 4 लवंग आणि 2 मसाला वेलची इथे घातलेले आहे। सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये तूप घातलेलं आहे आणि खडे मसाले इथे आपण एखादा मिनिट इथे फ्राय करूया। आता मसालेसुद्धा फ्राय झालेला आहे आणि वरून घातलेले आहे जिरे पण छान फुललेले आहे आणि वरून घातलेलं आहे तमालपत्र, तेही काही सेकंद आपण इथे फ्राय केलेला आहे। आणि आता आपल्याला वरून लगेच घालायचा आहे धुवून ठेवलेला तांदूळ आणि हा आपण 3-4 मिनटे इथे छान असा परतून घेऊया, म्हणजे भात छान मोकळा होतो आणि टेस्टीसुद्धा होतो। तर आता हे आपण 3-4 मिनटे तुम्ही बघत आहात, इथे आपण हा तांदूळ परतून घेतलेला आहे। तर आता हा तांदूळसुद्धा आपला छान आता परतलेला आहे। मिरच्यासुद्धा इथे घातलेल्या आहे, ह्या मिरच्या घालणं अगदी ऑप्शनल आहे। तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता 2-3 मिनटं इथे छान असं परतलेलं आहे। आता आपण हे शिजण्यासाठी किती आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला इथे घालायचं आहे। तर आता मी घेतलेला तांदूळ हा जुना आहे, त्यामुळे ह्या तांदळाला पाणी इथे जास्त घातलेलं आहे। मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्ही कोणता तांदूळ वापरणार आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। आणि वरून आता घातलेलं आहे मीठ। एक उकळी येईपर्यंत आपण झाकण न ठेवता
शिजू द्या आणि एक उकळी आल्यानंतर आपण अगदी हवा जाईल अर्धवट झाकण ते थोड्या वेळासाठी अगदी 2-3 मिनटासाठी ठेवायचं आहे। आता झाकण काढलेलं आहे आपण एका साईडला गॅसवर भाताचं भांडं ठेवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता, सॉरी माझ्याकडनं झाकण उघडायचा व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे सॉरी। तर हे बघा, तुम्ही बघू शकता ही डाळ भाजी आपली छान अशी शिजलेली आहे। मी तिला रवीने घोटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। मीडियम गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यावर आपण तूप घातलेलं आहे। इथे मी तुपाची फोडणी करणार आहे, तुम्ही तेलाची सुद्धा करू शकता। आता हे तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपण इथे खडे मसाले इथे फोडणीला घातलेले आहे। हे आपण काही सेकंद फ्राय करूया, अगदी 10-15 सेकंद इथे फ्राय केल्यानंतर आपण वरून जिरे घातलेले आहे। जिरे छान फुलल्यानंतरच आपल्याला वरून कांदा किंवा टोमॅटो काय घालायचं ते आपल्याला इथे घालायचं आहे। तर जिरे छान फुललेले आहे, आपण इथे घालूया कांदा आपल्याला इथे 3-4 मिनिटे चांगला परतून घ्यायचा आहे। ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण कांद्याला फ्राय करूया। आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे। 3-4 मिनिटं इथं झालेले आहे, आपल्याला कांदा जळू द्यायचा नाही। आता वरून घालूया टोमॅटो घातलेला आहे। इथे थोडंसं आपण मीठ घालूया, मीठ घातल्यामुळे तो सॉफ्ट होईल आणि लवकर शिजायला मदत होईल। आता इथे मीठ घातलेलं आहे, तर आपण हे तेल सुटेपर्यंत याला फ्राय करूया। तर आता वरून आपण इथे घातलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट। आता हेही आपण काही सेकंद फ्राय करूया, म्हणजे त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपण अद्रक लसूण पेस्ट फ्राय करूया। तर तुम्ही बघू शकता आता हे सर्व छान असं फ्राय झालेलं आहे। आता वरून आपण मसाले घालूया, हळद घातलेली आहे आणि त्यानंतर घालूया लाल तिखट आहे आणि रंगाचं सुद्धा तिखट एकत्रच घातलेला आहे। गरम मसाला घातलेला आहे, कोणताही मसाला आपण वापरू शकतो, गरम किंवा गोडा किंवा काळा। आणि आता हिंग घातलेला आहे। आता हे सर्व छानपैकी मिक्स केलेलं आहे। आता तेल पण सुटलेलं आहे आता, आणि वरून घातलेला आहे इथे दालचा मसाला घातल्यामुळे दालच्याला छान चव येते, तर तो जरूर घालावा। आणि आता तोही छान मिक्स झालेला आहे। आणि आता वरून आपण शिजून घेतलेली डाळ आणि भाजी सर्व इथे ॲड करूया। तर आता तुम्ही बघू शकता मी इथे सर्व ॲड केलेले आहे आणि इथे आपल्याला टेस्ट करून मीठसुद्धा घालायचं आहे। तर आपल्याला किती क्वांटिटीमध्ये दालचा करायचा आहे, ग्रेव्ही करायची आहे, त्या प्रमाणामध्ये आपण पातळ किंवा घट्ट ठेवू शकतो। तर हे सर्व आता छान मिक्स झालेलं आहे। आता थोडंसं कुकरमध्ये पाणी घालून तेही पाणी मी इथे ॲड केलेलं आहे। आता मीडियम गॅसवर याला 4-5 मिनटं आपण चांगलं उकळून घेऊया। आता हे मीठ टेस्ट करून घातलेलं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे घालायचं आहे गूळ घालणं इथे आवश्यक आहे, कारण आपण आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे, ती आंबट आहे, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं गूळ घातल्यामुळे त्याची टेस्ट छान येणार आहे, आंबट गोड। तर आता तुम्ही बघू शकता हा दालचा छान असा 4-5 मिनटं उकळत आहे मीडियम गॅसवर। आता मीडियम गॅसवर 4-5 मिनटं हा दालचा उकळल्यानंतर आपण गॅस फ्लेम थोडीशी लो करायची आहे। आता तुम्ही बघू शकता दालचा आपला छान असा उकळत आहे। एका बाजूला आपण आता फोडणीची तयारी करूया। भातसुद्धा आपला छान असा मोकळा शिजलेला आहे। एका फोडणीच्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे, त्यावर सर्वात आधी घातलेलं आहे जिरे आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट इथे घातलेले आहे 1 चमचा आणि त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे 2-3 सुक्या मिरच्याचे तुकडे घातलेले आहे इथे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। आणि त्यानंतर इथे घातलेले आहे पाव चमचा हिंग आणि हा गरम आपण तडका या दालच्यावर घालूया। तर आता तुम्ही बघू शकता गरम तडका आपण इथे या दालच्यावर घातलेला आहे आणि आता 3 ते 4 मिनटं अगदी लो गॅसवर आपल्याला इथे हा दालचा उकळून घ्यायचा आहे।
आता ही फोडणी आपण यामध्ये छानपैकी अशी मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता हा दालचा 3-4 मिनटं आपण लो फ्लेमवर उकळत ठेवलेला आहे। आता हा दालचा छानपैकी शिजलेला आहे। तर असा हा आपला टेस्टी दालचा आणि गरमागरम जिरा राईस तयार झालेला आहे। आपण गरमागरम सर्व करूया। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन मिळेल। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। गुड बाय।